वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुखसमृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलाचा उपयोग हा महादेव, विष्णू, शनिदेव, माता लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे शास्त्रात अनेक फायदे सांगितले आहेत. घरासमोर गोकर्णीचे वेल लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते. गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता अशा अनेक नावांनी ओळखले जाते. गोकर्ण ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. ती शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहते आणि भगवान विष्णूंची कृपा मिळते, ज्यामुळे आपले जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची जर स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते. वास्तू नियमानुसार गोकर्ण हा उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता. गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस गोकर्णाच्या रोपाची लागवड करण्यास खूप शुभ असतात. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते.